ठीक आहे. आज बायबॅक टॉपिक घेतोय. आय नो झालेला टॉपिक आहे, बट एक्झाम मध्ये परफॉर्मन्स आलाय. बायबॅकचा क्वेश्चन तर डायरेक्ट स्किपच झाला होता एक्झाम मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवून मला असं वाटलं बायबॅक साठी रिव्हिजनची गरज आहे. सो आज पूर्ण बायबॅकची थिअरी होईल. बायबॅकची थिअरी झाल्यानंतर बायबॅकचे प्रॅक्टिकल पण होतील. बायबॅक बायबॅक असतं काय सिम्पली, आधी ते समजून घेऊया. बायबॅक म्हणजे काय, सिम्पली एक एक्झाम्पल ने समजू. एक कंपनी आहे, एबीसी कंपनी. एबीसी कंपनीला जेव्हा पैशाची गरज होती, तिने काय केलं, मार्केटमध्ये शेअर केले इश्यू इश्यू शेअर्स इन मार्केट. मार्केट म्हणजे पब्लिकला शेअर इश्यू केले, सेल केले. आता हे जे पब्लिक आहे यांना काय केलं, शेअर दिले. काही वर्षांनी हे सगळे कोण, पब्लिक. काही वर्षांनी कंपनीकडे भरपूर पैसे आले. कंपनी विचार करते की जर माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मी माझे स्वतःचे शेअर विकत घेऊ शकते, तर मी काय करतो, हे सगळे शेअर ना परत माझ्याकडे विकत घेतो. या परत विकत घेण्याच्या प्रोसेसला म्हणतात बायबॅक. मीन्स ज्यावेळी कंपनी स्वतःचे इश्यू केलेले इक्विटी शेअर, बायबॅक जे होतं ते इक्विटी शेअरचं होतं, प्रेफरन्स शेअरचं रिडम्पशन होतं. सो ज्यावेळी कंपनी स्वतःचे शेअर्स जे मार्केटमध्ये इश्यू केले त्यांना परत परचेस करते इक्विटी शेअर्सला, तर त्या परत करण्याच्या प्रोसेसला म्हणतात बायबॅक. सो बायबॅकची एक सिंपल मिनिंग किंवा डेफिनेशन काय होईल, बायबॅक इज अ प्रोसेस ऑफ परचेस किंवा रिपर्चेस बोललं तरी चालेल. परचेस, बायबॅक इज अ प्रोसेस ऑफ परचेस ओन डिबेंचर्स फ्रॉम ओपन मार्केट किंवा मार्केट किंवा फ्रॉम पब्लिक. फ्रॉम ओपन, ओपन मार्केट म्हणजेच मार्केट म्हणजेच पब्लिक. सो बायबॅक मग काय, एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये कंपनी स्वतःचे शेअर, स्वतःचे इक्विटी शेअर परत परचेस करते. आता बायबॅक करण्यामागचं रिझन, जे सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे असं मला वाटतं पर्सनली, की बायबॅक करण्यामागं सगळ्यात जास्त मोठं रिझन काय असू शकतं. सो ते रिझन काय, रिझन फॉर बायबॅक, रिझन फॉर बायबॅक ऍक्च्युली रिझन्स असू शकतात. सो फर्स्ट जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मला वाटतं की एक्सेस मनी. एक्सेस मनी म्हणजे काय, कंपनीकडे एक्सेस फंड पडलेला आहे जो कुठे युजच नाही होते. म्हणजे सपोज कंपनीकडे 1,000 करोड रुपये आहेत जे असेच पडून आहेत. कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट वगैरे पण भरपूर आहे, आणि आता या 1,000 करोडचं काय करायचं कंपनीला समजत नाहीये. कंपनी काय करते, स्वतःचे शेअर परचेस करते. त्याच्यामुळे जो एक्स्ट्राचा पैसा पडलेला आहे कंपनीमध्ये, तो पडलेला पैसा कुठेतरी एक इन्व्हेस्ट म्हणून होऊन जातो. इन्व्हेस्ट तर नाही होत, बट कंपनी काय करते, हे जे शेअर्स आहेत ते परचेस करायला तो पैसा वापरते, एक्सेस फंड. त्याच्यामुळे होतं असं की ते जे शेअर्स आहेत जे पब्लिकला दिलेत, त्याच्यावर जो डिव्हिडंड पे करायला लागत होता, तो डिव्हिडंड आता पे करायला नाही लागणार. म्हणजे एक प्रकारे ही पण इन्व्हेस्टमेंटच झाली. फॉर एक्झाम्पल, याचं जर एक एक्झाम्पल बघितलं, सपोज कंपनीकडे 1,000 करोड रुपये होते. कंपनीने डिसाईड केलं की 500 करोडचं काय करायचं, बायबॅक करायचं. 1,000 करोड होते, त्यातलं काय केलं, 500 करोडचं बायबॅक करायचं. आता फॉर एक्झाम्पल, की हे जे 500 करोड होते ना, त्याच्यावर कंपनीला पे करायला लागायचं एव्हरी इयर 50 करोडचं डिव्हिडंड. असं काही फिक्स नसतं डिव्हिडंड, बट जस्ट एक एक्झाम्पल. सो कंपनी काय विचार करते की यार मला दरवर्षी 50 करोडचं डिव्हिडंड तर पे करायला लागतं ना, मग मी काय करतो, 500 करोड जे एक्स्ट्रा पडलेले आहेत ना, त्याचं मी बायबॅक करतो. त्याच्यामुळे होईल असं की हा जो 50 करोडचा डिव्हिडंड मला पे करायला लागतो,
एक्स्ट्रा पे करायला नाही लागणार. म्हणजे हे पण एक प्रकारचं काय झालं, इन्व्हेस्टमेंट झालं, जिथे कंपनी स्वतःची कॉस्ट सेव्ह करते. आणि हे जे 50 करोड आहेत ना, ते जे ते एक्स्ट्रा उरतील कंपनीकडे, ते एक प्रकारचं कंपनीचं इन्कम झालं. बिकॉज ते एक्सपेन्स कमी करते कंपनीचे. डिव्हिडंड देणं पण एक प्रकारचा एक्सपेन्सच असतो ना. सेकंड, जे मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रिझन वाटतं ते असं आहे की कंपनीची ओनरशिप स्वतःकडे येते. डिकॅपिटलाइज डिकॅपिटलाइज ओनरशिप. डिकॅपिटलाइज ओनरशिप. आता हे असतं काय, त्याच्यासाठी दुसरं एक्झाम्पल जे मी रेग्युलर बेसिसला एक्झाम्पल यूज करतो, भले बोरिंग वाटत असलं तरी मला तर चांगलं वाटतं ते एक्झाम्पल. हा एक पिझ्झा आहे. पिझ्झाचे मी केले छोटेसे पार्ट. प्रत्येक पार्ट आहे एक कंपनीचा शेअर. समजा ही कंपनी कोण आहे, एबीसी कंपनी, माझी फेवरेट कंपनी एबीसी कंपनी. एबीसी कंपनीचे हे जे पार्ट्स आहेत, ते पार्ट्स म्हणजे कंपनीचे काय आहेत, शेअर. समजा की हे जे ब्ल्यू वाले शेअर आहेत ना, हे जे ब्ल्यू वाले शेअर्स आहेत ना, पिझ्झाचे जे छोटे छोटे पार्ट्स केलेत मी, कंपनीचे जे शेअर्स आहेत ते हे पार्ट्स आहेत. दिसत आहेत ना, हे छोटे 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 हे वाले. हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट, हा एक पार्ट. तो हे जे मी ब्ल्यू कलर केले 50%, समजा हे जे जी ओनरशिप आहे ती माझ्याकडे. ओनरशिप माझ्याकडे म्हणजे काय, ओनरशिप माझ्याकडे म्हणजे हे जे कंपनीचे शेअर्स आहेत ते मी विकत घेतो. म्हणजे हे शेअर कुणाचे झाले, माझे झाले. म्हणजे त्या शेअरची ओनरशिप माझी आहे. आता माझ्याकडे कंपनीचे 50% ऑफ शेअर्स आहेत. म्हणजे त्या कंपनीचा मी 50%चा मालक आहे. बट समजा कंपनीने माझ्याकडनं 25%चे शेअर विकत घेतले, बायबॅक केले. 25% बायबॅक केले कंपनीने. म्हणजे आता काय झालं, कंपनीकडे किती हिस्सा राहिला माहितीये, कंपनीकडे राहिला 75% आणि माझ्याकडे राहिला फक्त 25%. कंपनीकडे म्हणजे बाकीच्या लोकांकडे, कंपनीच्या बाकीचे पण ओनर असतील ना, 25%. आणि हा रेडवाला एरिया कुणाचा आहे, हा रेडवाला एरिया कंपनीचा स्वतःचा झाला. म्हणजे जे 25% आहे ना, म्हणजे सॉरी, ते 50%ची माझी ओनरशिप होती ती आता राहिली किती, फक्त 25%. त्याच्यामुळे होतं असं की बाहेरचे जे लोक आहेत त्या लोकांचा कंपनीवरचा कंट्रोल कमी होतो. कंट्रोल कमी होतो म्हणजे जर माझ्याकडे कंपनीची 50%ची ओनरशिप आहे, तर कंपनीमध्ये जे काही डिसिजन होतील त्याच्यामध्ये माझा खूप मोठा रोल असेल. समजा कंपनीने असा विचार केला की आपण दुसऱ्या एका कंपनीला परचेस करायचं, बट ती कंपनी ना मला आवडत नव्हती, तर मी काय बोललो, नाही परचेस करायची. 50% ओनरशिप माझ्याकडे आहे. त्यामुळे जरी परचेस करायची असेल तरी मी जर नाही बोललो तर ती कंपनी परचेस नाही होऊ शकणार, बिकॉज मेजॉरिटी जी ओनरशिप आहे ती माझ्याकडे. सो असं व्हायला नको म्हणून कंपनी बायबॅक करते आणि स्वतःचे जे शेअर्स आहेत ते स्वतःकडे ठेवून घेते. म्हणजे कंपनीचे शेअर कंपनीकडेच राहतात, कंपनी स्वतःकडे ठेवते ते शेअर. बायबॅक करण्याचं हे सेकंड रिझन आहे, डिकॅपिटलायझेशन ऑफ ओनरशिप. आता हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर तेवढं इम्पॉर्टंट नाहीये. आलं तर MCQ मध्ये येऊ शकतं, बट नॉलेज असणं या गोष्टीचं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बायबॅक काय आहे हे तर समजलं. बायबॅकचं मेन काय, रिझन काय, का बायबॅक करतात ते पण समजलं. आता बघायचंय लिगल प्रोव्हिजन्स. लिगल प्रोव्हिजन म्हणजे काय, लॉ मध्ये पण बायबॅक साठी काही ना काहीतरी गोष्ट लिहिलीच असेल. बायबॅक कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, बायबॅक करण्यासाठी कुठला कुठला रिझर्व यूज करू शकते कंपनी. बिकॉज आपल्याला माहिती आहे बायबॅक रिझर्वच्या मधून होतं. बायबॅक रिझर्व मधून होतं कंपनीच्या. तर कुठले कुठले रिझर्व आहेत ते आपण यूज करू शकतो बायबॅकला, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. सो प्रोव्हिजन्स फॉर बायबॅक ऑफ शेअर्स. प्रोव्हिजन फॉर बायबॅक ऑफ शेअर्स. प्रोव्हिजन फॉर बायबॅक ऑफ शेअर्स मध्ये फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्याच्यासाठी सेक्शन जो आहे ना तो 68 दिलाय. सेक्शन 68 ऑफ
MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. सेक्शन फॉर बायबॅक. सो सेक्शन 68 आहे ऑफ कंपनीज ऍक्ट 2013. ठीक आहे. याची जी पहिली प्रोव्हिजन आहे ती अशी आहे की कंपनी स्वतःचे जे शेअर्स आहेत ते शेअर कुठल्याही फ्री रिझर्व्ह मधून बायबॅक करू शकते. सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट झालं किंवा जनरल रिझर्व्ह झालं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं, त्याला म्हणतात फ्री रिझर्व्ह. सो पहिली जी प्रोव्हिजन आहे ती अशी आहे, कंपनी कॅन buy back their company can buy back their own shares from any free reserve, any free reserves. एक होमवर्क आहे, हे जे आहे ना फ्री रिझर्व, फ्री रिझर्व मध्ये काय काय येतं ते फाइंड करायचं स्वतःहून. ChatGPT गुगल काही यूज केलं तरी चालेल, पण स्वतःहून फाइंड करायचं कुठले कुठले रिझर्व फ्री रिझर्व असतात. फ्री रिझर्व काय असतं ते मी छोटस सांगतो. फ्री रिझर्व म्हणजे असा रिझर्व ज्या रिझर्व मधून कंपनी डिव्हिडंड देऊ शकते. आता प्रश्न पडला असेल, डिव्हिडंड तर कॅश मधून जातो. येस, डिव्हिडंड कॅश मधून जातो. ठीक आहे, हे पण तुम्हीच फाइंड करा आता. हे पण तुमच्यासाठी टास्क आहे की मी असं का बोललो. डिव्हिडंड जे आहे ते रिझर्व मधून पे होतं. फाइंड करा, फाइंड करा, फाइंड करा. वाय रिझर्व इज वाय डिव्हिडंड इज पेड आउट ऑफ रिझर्व. फ्री रिझर्व म्हणजे असं रिझर्व जे आपण कुठेही फ्रीली यूज करू शकतो. त्याच्यावर कुठलीही असं बंधन नाहीये, कुठलीही प्रोव्हिजन नाही की ह्याच कामासाठी फक्त यूज करायचं. फ्रॉम एनी फ्री रिझर्व. सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट पण यूज करू शकता, SP अकाउंट, और कॅन इश्यू any other securities, any other specified security. म्हणजे कंपनी प्रेफरन्स शेअर इश्यू करू शकते. इन शॉर्ट हे म्हणतंय, कंपनी काय करू शकते, प्रेफरन्स शेअर इश्यू करू शकते. फ्री रिझर्व साठी थोडस अजून सांगतो, फ्री रिझर्व ऍक्च्युअल मध्ये काय असतं. सो फ्री रिझर्व, फ्री रिझर्व म्हणजे असा रिझर्व त्याच्यामधून कंपनी कुठलंही जे काम आहे अडी अडचणीचं ते करू शकते. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जनरल रिझर्व. सिंपल एक्झाम्पल झालं, कंपनी थोडी थोडी सेव्हिंग करून ठेवते साईडला, की उद्या काही आलं इमर्जन्सी मध्ये, उद्या कोरोना आला तर वर्कर्सला वगैरे पेमेंट द्यायला लागेल ना. त्यासाठी कंपनी काय करते, स्वतःचे जे प्रॉफिट आहे त्याचा एक छोटासा पार्ट साईडला काढून ठेवते. आणि GR कुठेही यूज केला जाऊ शकतो. म्हणजे उद्या कंपनीमध्ये जर पूर आला, कंपनीमध्ये म्हणजे साईडला वगैरे सगळीकडे पूर आला, सगळी कंपनी बंद पडली, अशा टाइमला कंपनी काय करणार, कुठून तरी पैसे आणावे लागतील ना. त्यासाठी कंपनी स्वतःचेच पैसे साईडला काढून ठेवते. आता कुठले कुठले रिझर्व फ्री रिझर्व नसतात, हा तर होमवर्क होता, होमवर्क आहे, पण जस्ट मी थोडस एक्सप्लेन करतो. फ्री रिझर्व कोणते नसतात, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड काय असतं, बिल्डिंग फंड म्हणजे असा फंड जो कंपनीने साईडला करून ठेवलाय बिल्डिंग बांधण्यासाठी. आता हा फंड साईडला का काढलाय, बिकॉज कंपनीला कुठेतरी बिल्डिंग बांधायची. हा फ्री रिझर्व नाहीये, याचा पर्पज काय, बिल्डिंग बांधणं. बिल्डिंग बांधण्यासाठी जो फंड साईडला करून ठेवलाय तो फक्त बिल्डिंग बांधण्यासाठीच यूज केला जाईल. जनरल रिझर्वचा काही पर्पज नाहीये
की जनरल रिझर्व फक्त मला असं बिल्डिंग बांधायचे हे करायचं असं काही नाही ठरलेलं. जनरल रिझर्व म्हणजे असा रिझर्व जो कुठेही आपल्याला लागेल तिथे आपण यूज करू शकतो. होमवर्क काय, फ्री रिझर्व मध्ये कुठले कुठले रिझर्व येतात ते फाइंड करायचं. ओके. एक प्रोव्हिजन काय बघितली, कंपनी कॅन बाय बॅक देअर ओन शेअर्स फ्रॉम एनी फ्री रिझर्व सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट और एनी अदर स्पेसिफाईड सिक्युरिटी. सेकंड प्रोव्हिजन जी येते, सेकंड प्रोव्हिजन अशी आहे, आर्टिकलने ऑथराईज करायला पाहिजे बायबॅक. बायबॅक 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 मस्ट बी authorized by article of association. Authorized by article of association. अजून एक होमवर्क, आता हे सगळं 11वी 12वी झालेलं आहे. आय नो 11वी मध्ये काही स्टुडंटचा मॅथ्स असतो आणि 12वीला मग ते एस पी घेतात बिकॉज त्यांना 11वीला जमत नाही ना मॅथ्स. सो दोन गोष्टी फाइंड करायच्या. आर्टिकल ऑफ असोसिएशन काय असतं, आर्टिकल ऑफ असोसिएशन काय असतं, आणि सेकंड मेमोरंडम ऑफ असोसिएशन काय असतं. मेमोरंडम, मी वर थोडी आयडिया देतो. आर्टिकल ऑफ असोसिएशन इन शॉर्ट रूल्स असतात जे कंपनी स्वतःसाठी लिहून ठेवते, की मी जर एक कंपनी बनवतोय तर ती कंपनीमध्ये काहीतरी रूल्स असतील. फॉर एक्झाम्पल माझी एक स्कूल आहे, त्या स्कूलसाठी पण रूल्स बनलेले असतात की सकाळी स्कूल 7ला चालू होणार, 12ला सुटणार, ग्राउंडवर कोणी कचरा टाकणार नाही. तर हे सगळे काय झाले, रूल्स झाले. तर हे रूल्स ज्या बुकमध्ये लिहिले जातात त्याला म्हणतात आर्टिकल ऑफ असोसिएशन. कंपनी पण स्वतःसाठी काही रूल्स बनवून ठेवते. कंपनी मोठ्या लेवलला ऑपरेट होते, स्कूल तर एकदम छोटं असतं. सो कंपनीमध्ये भरपूर सारे रूल्स बनवले जातात. त्या रूल्सला ज्या बुकमध्ये लिहिलं जातं त्या बुक्सला म्हणतात आर्टिकल ऑफ असोसिएशन. प्रत्येक कंपनीसाठी आर्टिकल ऑफ असोसिएशन असणं कंपल्सरी. ज्यावेळी कंपनी इस्टॅब्लिश होते त्यावेळी हे जे डॉक्युमेंट आहे आर्टिकल ऑफ असोसिएशन ते ROC ला सबमिट करावं लागतं, रजिस्टर ऑफ कंपनी. रजिस्टर ऑफ कंपनी काय असतं, ते कंपनीला रजिस्टर करतो. स्कूलमध्ये ऍडमिशन कसं घेतो आपण तसं रजिस्ट्रार काय करतं, ऍडमिशन घेतं कंपनीचं. मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजे ही पण एक रूल बुक आहे. रूल बुक बोलण्यापेक्षा असं बुक आहे जे कंपनीला डिफाईन करतं. इट डिफाईन कंपनी. हे कंपनीला डिफाईन करायचं काम करतं म्हणजे काय, कंपनीच्या ID कार्ड सारखं आहे हे. मेमोरंडम ऑफ असोसिएशन इट इज अ ID ऑफ कंपनी. ID ऑफ कंपनी. मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये लिहिलं जातं कंपनीचं नाव, कंपनीचं गाव म्हणजे कंपनीचा ऍड्रेस, अजून काय कंपनीची लायबिलिटी, कंपनीची लायबिलिटी कशी आहे, लिमिटेड आहे की अनलिमिटेड आहे, आणि अजून कंपनीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये लिहिल्या जातात. ते पण घरी जाऊन फाइंड आउट करायचं आहे, तो पण होमवर्क आहे. डिटेल मध्ये मेमोरंडम अँड आर्टिकलला समजून घ्यायचं. थर्ड जी प्रोव्हिजन येते ती अशी आहे की स्पेशल रिझोल्युशन पास करावं लागतं. स्पेशल रिझोल्युशन, जे जे वर्ड्स नाही समजणार एसपीचे, स्पेशल रिझोल्युशन काय असतं, जनरल मीटिंग काय असते, सगळं फाइंड आउट करायचं. बिकॉज जोपर्यंत थिअरी क्लिअर होणार नाही, प्रॅक्टिकल 1000 वेळा केल्यानंतर पण डोक्यात घुसणार नाही. तो बेसिक फॉर्म्युला काय, सगळ्या आधी थिअरी क्लिअर करायची. एक वर्डचं मिनिंग जरी माहिती नाहीये ना, तो वर्ड पण ChatGPT गुगल जिथून भेटेल तिथून शोधून काढायचा की या वर्डचं मिनिंग काय. पण जोपर्यंत तो वर्ड क्लिअर नाही होत पुढं नाही जायचं. भले फर्स्ट टाइम करता वेळी 15 मिनिटं 10 मिनिटं एक्स्ट्रा गेले तरी चालतील. स्पेशल रिझोल्युशन must be passed must be passed in general meeting.
जनरल मीटिंग मध्ये स्पेशल रिझोल्युशन पास करणं कंपल्सरी असतं. जनरल मीटिंग काय असते? जनरल मीटिंग एक अशी मीटिंग असते जी फक्त शेअर होल्डर साठी बोलावली जाते. म्हणजे त्या मीटिंग मध्ये सगळ्या शेअर होल्डरला इन्व्हाइट केलं जातं आणि त्यांना विचारलं जातं की आम्हाला आम्हाला ना बायबॅक करायचंय, करू की नको. म्हणजे जनरल मीटिंग जी आहे ती फक्त बायबॅक साठी नाही केली जात. ज्या ज्या वेळी शेअर होल्डरची परमिशन घ्यायची असते कोणत्या तरी गोष्टीवर, त्यावेळी जनरल मीटिंग बोलावली जाते. जी सगळ्या मेंबर्सला इन्व्हाइट करतात, सगळ्या शेअर होल्डरला, आणि त्यांची परमिशन घेतली जाते ज्या गोष्टीसाठी त्यांना बोलावलं. स्पेशल रिझोल्युशन काय असतं? स्पेशल रिझोल्युशन म्हणजे असा कोणता तरी डिसिजन ज्या डिसिजनसाठी कंपनीच्या मेंबरची म्हणजे शेअर होल्डरची 75% ॲग्रीगेट हवं. हा, ॲग्रीगेट हवं असतं 75%. म्हणजे 75 लोकांनी, 100 आउट ऑफ 75% लोकांनी येस बोलायला पाहिजे त्याच्यावर. त्याला म्हणतात स्पेशल रिझोल्युशन. ठीक आहे, समजावूनच टाकतो स्पेशल रिझोल्युशन आणि रिझोल्युशन. सो रिझोल्युशन म्हणजे काय? रिझोल्युशन मीन्स, इन शॉर्ट बघायला गेलं तर, आन्सर ऑफ मीटिंग बोलू शकते. आन्सर ऑफ मीटिंग. त्या रिझोल्युशनचे असतात दोन टाईप. एक असतं ऑर्डिनरी आणि एक असतं स्पेशल. सो ऑर्डिनरी रिझोल्युशन काय असतं? ऑर्डिनरी रिझोल्युशन म्हणजे ज्यावेळी 50% और मोर मेंबर यस करतात, यस आम्हाला डिसिजन मंजूर आहे, तर म्हणतात ऑर्डिनरी रिझोल्युशन. बट लेस दॅन 75%. ह्याचं एक एक्झाम्पल देतो समजेल. आणि स्पेशल रिझोल्युशन म्हणजे काय? मोर दॅन 75% मेंबर से येस. ह्याचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये किती आहेत? 100 मेंबर आहेत टोटल. 100 मेंबर आहेत. 100 जर मेंबर आहेत कंपनीमध्ये, सो आणि हे जे पर्सेंटेज निघतं ना, ते मीटिंग मध्ये किती जण आले त्याच्यावर डिपेंड असतं. एका कंपनीमध्ये समजा 100 मेंबर आहेत, तर 100 पैकी फक्त 80 लोक आले मीटिंग मध्ये. ठीक आहे, थोडं एक्झाम्पल चेंज करतो ना, हे माझ्यासाठी कन्फ्युजिंग आहे बिकॉज मी कॅल्क्युलेटर घेऊन नाही बसलो. समजा एका मीटिंग मध्ये 120 मेंबर्स आहेत, माझ्या कन्व्हिनियन्स साठी घेतो. 120 मेंबर आहेत एका कंपनीमध्ये. मेंबर्स म्हणजे शेअर होल्डर. सो त्यातले 100 लोक आले मीटिंग मध्ये. 100 प्रेझेंट ॲट मीटिंग. प्रेझेंट ॲट मीटिंग. आता जे काही 50%, 75% जे आहे ना, ते 100 लोकांसाठी पकडलं जाईल, 120 लोकांसाठी नाही. म्हणजे मी जर बोललो की 75% जर लोक येस बोलले, तर त्याला स्पेशल रिझोल्युशन म्हणतील. तर मीटिंग मध्ये जेवढे लोक आलेत ना, त्याचं 75% असतं ते. जेवढे टोटल मेंबर आहेत त्याचं नसतं. समजा असा कुठला तरी डिसिजन आहे, समजा बायबॅकचाच डिसिजन आहे, कंपनीला बायबॅकचा डिसिजन घ्यायचा आहे. तर आता कंपनीला काय करायला लागेल? स्पेशल रिझोल्युशन पास करावं लागेल. स्पेशल रिझोल्युशन पास करायचं म्हणजे 75% पेक्षा जास्त लोकांनी येस बोलायला पाहिजे. टोटल 100 मेंबर आहेत, त्याचं 75% होतं 75 मेंबर. सो ज्यावेळी 75% और 75% पेक्षा जास्त मेंबर म्हणजे 75 लोक बोलतील की येस बायबॅक करायला पाहिजे, त्यावेळीच बायबॅक होईल. नॉर्मली काय असतं? ज्यावेळी 50 आहे की 50च्या पेक्षा जास्त आहे, सॉरी मोर दॅन 50 आहे. वेन मोर दॅन 50 पण नाहीये, एकदा चेक करा फक्त एवढं की ऑर्डिनरी रिझोल्युशन म्हणजे 50% की मोर दॅन 50%. आय गेस 50% अँड मोर दॅन 50%. नॉर्मली काय असतं? जर 50% पेक्षा जास्त वोटिंग भेटली तर ते रिझोल्युशन पास होतं. म्हणजे जो डिसिजन घ्यायचा आहे तो डिसिजन घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, ही एक कंपनी आहे, त्या कंपनीला ही एक लँड आहे, ही एक लँड आहे, ही आपली एबीसी कंपनी.
एबीसी कंपनीला लँड काय करायचे, परचेस. तर ह्याच्यासाठी कंपनी काय करते, मीटिंग बोलवते शेअर होल्डरची बोलवते मीटिंग. सो नॉर्मली हा एक छोटासा डिसिजन आहे ना, तर ह्याच्यासाठी ऑर्डिनरी रिझोल्युशन पण चालतो. म्हणजे 50% लोक जे आहेत ना, त्यांनी परमिशन दिली तरी चालते. 50% और मोर 50% ऑफ मोर लोक जर यस बोलतायत, यस परचेस करायला पाहिजे, तर ही जागा परचेस केली जाईल. 50% पेक्षा कमी जण बोलले तर नाही परचेस करणार. बट काही काही मॅटर असे असतात त्याच्यामध्ये 75% पेक्षा जास्त वोटिंग लागते. म्हणजे आता बायबॅकचीच केस आहे. समजा आता आपल्या केसमध्ये किती मेंबर होते, 100. सो 100 पैकी ना 60% बोलतायत यस बायबॅक करायला पाहिजे, 40 बोलतायत नाही बायबॅक नाही करायला पाहिजे. तर इथे बायबॅक नाही होणार. भलेही 50% पेक्षा जास्त लोक यस बोलतायत, पण बायबॅकचे कंडिशन असे की 75% लोकांनी यस बोलायला पाहिजे. तर इथे बायबॅक नाही होणार, बिकॉज त्यांना स्पेशल रिझोल्युशन पाहिजे होतं. मी रिझोल्युशन वरच्यावर सांगितलंय, डिटेलमध्ये बघायचंय. तर चॅट जीपीटी इज ऑलवेज वेलकम फॉर यू. ठीक आहे, सी वाला पॉईंट पण झाला. आता बघूया डी वाला पॉईंट. तर डी वाला पॉईंट आपल्याला काय सांगतोय, डी वाला पॉईंट बोलतोय की जे बायबॅक आहे ते 25% और त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, आपलं जे काही पेड अप शेअर कॅपिटल आणि फ्री रिझर्व आहे त्याच्या कम्पेअर मध्ये. बायबॅक बायबॅक शुड बी शुड बी 25% और लेस, 25% or less of the total paid up share capital, paid up share capital and free reserve. फॉर एक्झाम्पल, कंपनीकडे ना टोटल 30 रुपीजचे शेअर आहेत. 30 रुपीजचे काय शेअर आहेत. आता हे शेअर, टोटल प्राइस आहे शेअरची 30 रुपीज. त्यातलं समजा फक्त 20 रुपीज पेडअप आहेत. पेडअप आहेत म्हणजे 30 रुपयाचा शेअर आहे, कंपनी मागितलेत फक्त 25. म्हणजे पब्लिकनी जेवढे पैसे कंपनीला पे केले शेअरचे त्याला म्हणतात पेडअप कॅपिटल. भले शेअर 30 रुपयाचा असेल, बट कंपनीला फक्त अजून आतापर्यंत 25 रुपये भेटले त्या शेअरचे. जेवढे भेटलेत त्याला म्हणतात पेडअप कॅपिटल. त्या 30 रुपयाला म्हणतात ऑथोराइज कॅपिटल. आणि फ्री रिझर्व आहे फॉर एक्झाम्पल 75 रुपीजचा. तर ह्या दोघांचं टोटल जे असेल त्या टोटलचा 25% म्हणजेच किती, ₹25. सो कंपनी 25 रुपीज पर्यंत बायबॅक करू शकते, किंवा 25% पेक्षा कमी, म्हणजे 1, 2, 3, 4 असं किती अमाऊंटचं बायबॅक करू शकते. बट 25 पेक्षा जास्त नाही पाहिजे. कशाचं 25? पेड अप शेअर कॅपिटल प्लस फ्री रिझर्व. फ्री रिझर्व मध्ये जनरल काय आहे, जनरल रिझर्व येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतं, अजून पण काही रिझर्व येते, येतात सगळं. ते एकदा चेक करून घ्या, त्याची लिस्ट असेल ऑनलाईन. डी वाला पॉईंट झाला. त्यानंतर ई वाला पॉईंट. ई वाला पॉईंट काय सांगतोय की बायबॅक केल्यानंतर, ठीक आहे, हा वाला पॉईंट मी नंतर एक्सप्लेन करेल जरा, बिकॉज हा टेस्ट मध्ये पण दिलेला पॉईंट आहे. एक जो इम्पॉर्टंट पॉइंट है तो ऐसा है कि ऑल द शेयर्स फॉर बायबैक
or buyback should be fully paid up. Should be fully paid up. आता याचं मिनिंग काय होतं? याचं मिनिंग एकदम सिंपल आहे. फुल्ली पेड अप शेअर काय असतं? आपला 30 रुपयावाला एक्झाम्पलच घेऊया. फुल्ली पेड अप शेअर. फुल्ली कॉल्ड अप मध्ये पण फरक असतो, पेड अप मध्ये पण फरक असतो. हे सगळं शिकून घ्यायचं. ऑथोराइज कॅपिटल काय असतं, पेड अप कॅपिटल काय असतं, कॉल्ड अप कॅपिटल काय असतं, हे सगळं शिकून घ्यायचं. बॅलन्स शीट मध्ये आहे सगळं. ते परत 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 एकच गोष्ट एक्सप्लेन नाही करणार. मी याच्या आधी एक्सप्लेन नाही केले, बट मला असं वाटतंय, अज्युम करते मी की याच्या आधी शिकलाय तुम्ही. फुल्ली पेड अप शेअर काय असतं? फुल्ली पेड अप शेअर म्हणजे ₹30चा शेअर आहे अँड पब्लिकने ₹30 पे केले त्या शेअरचे. म्हणजे 30 रुपयाचा शेअर आणि पब्लिकने 30 रुपये दिले, त्याला म्हणतात फुल्ली पेड अप शेअर. जर शेअर फुल्ली पेड अप असेल तरच तो शेअर बायबॅक होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, कंपनीने 30 रुपयाचा शेअर आहे, बट आतापर्यंत फक्त 25 रुपये मागितले, तर हा शेअर फुल्ली पेड अप नाहीये. मागितलेत म्हणजे काय? ₹25 कॉल्ड अप अँड पेड अप. कॉल्ड अप अँड पेड अप मध्ये डिफरन्स काय? कॉल्ड अप म्हणजे कंपनीने मागितले 25 आणि पेड अप म्हणजे पब्लिकने पे पण केले 25. कधी कधी असं असू शकतं, कंपनी कॉल्ड अप 25, पब्लिक पेड 20. म्हणजे कंपनीने मागितलेत 25 रुपये, बट पब्लिकने 20 रुपये दिलेत. अजून 5 रुपये पब्लिक कडून घ्यायचे. बट इथे आता काय झालं? कॉल्ड अप अँड पेड अप म्हणजे कंपनीने मागितले पण 25 रुपये, पब्लिक कडून आलेत पण 25 रुपये. सो 30 रुपयाचा शेअर कंपनीने आतापर्यंत मागितलेत 25 आणि आलेत पण 25, म्हणजे हा शेअर फुल्ली पेड नाहीये. 30 रुपयाचा शेअर आहे ना, फुल्ली पेड कधी होईल? त्यावेळी पब्लिक जे आहे ते 30 रुपये पे करेल त्या टाइमला. सो हा शेअर काय होईल? इथे बायबॅक नाही होऊ शकत, बिकॉज फक्त 25 रुपीजच पे झालं. म्हणजे ओनली फुल्ली पेड अप ऑफ शेअर कॅन बी बायबॅक. हा शेअर बायबॅक कधी करू शकते कंपनी? फर्स्ट ऑफ ऑल तर कंपनीला काय करायला लागेल? 5 रुपयाचा कॉल मागायला लागेल. येस, फायनल कॉल मागावा लागेल. फायनल कॉल. ज्यावेळी पब्लिक फायनल कॉल पे करेल आणि कंपनीला शेअरचे 30 रुपये भेटतील, त्यावेळी कंपनी हे शेअर बायबॅक करू शकेल लगेच. म्हणजे समजा की कंपनीने पैसे मागितले, पब्लिकने 5 रुपये पे केले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण कंपनी हे शेअर काय करू शकते? बायबॅक करू शकते. बट कंपल्सरी आहे की आधी कंपनीला शेअरला फुल्ली पेडअपच करावा लागेल. पार्टली पेडअप शेअर कॅन नॉट बी बाय बॅक. नेक्स्ट वाला पॉइंट, एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ई नंतर येतो एफ वाला. सो हा पॉइंट आपल्याला हे सांगतोय की जर कंपनीने बायबॅक केलंय तर त्यानंतर 1 इयर कंपनी परत बायबॅक नाही करू शकत. कंपनी कॅन नॉट बायबॅक कंपनी कॅन नॉट बायबॅक फर्दर शेअर्स फ्रॉम cannot buy back further shares for next 1 year from date of buyback. ज्या दिवशी कंपनीने बायबॅक केला त्या दिवसापासून पुढच्या 1 वर्षापर्यंत कंपनी परत बायबॅक नाही करू शकत. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यानंतर जो पॉइंट येतो तो
पॉइंट असा आहे की, एक मिनिट फक्त. फक्त इम्पॉर्टंट जे पॉइंट आहेत ते मी सांगतो. एक पॉइंट अजून इम्पॉर्टंट आहे. सो हा इम्पॉर्टंट पॉइंट असं सांगतोय की कंपनी cannot issue same kind of share same kind of share same kind of shares again for next 6 months. Next 6 months from buyback. From buyback म्हणजे जर कंपनी बायबॅक करते आज, तर पुढच्या 6 महिन्यापर्यंत कंपनी काय आहे, परत सेम शेअर जे ते इश्यू नाही करू शकत. त्याचं रिझन असं आहे की जर कंपनीला परत इश्यूच करायचे तर कंपनी बायबॅकच काय करते. त्यामुळं रूल काय बोलतो, कंपनीने एकदा बायबॅक केलं ना की परत कंपनी 6 महिन्यापर्यंत सेम शेअर्स इश्यू नाही करू शकत. हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. अजून थोडे पॉईंट आहेत बट ते एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. त्याचं मी काय करेन, PDF पाठवून देईन. त्या PDF मधनं एकदा रीड करायचं फक्त. जर कुठला पॉईंट नाही समजला तर विचारायचं. छोटीशी एक PDF आहे. नेक्स्ट टाइम मी जे आहे ती CRR ची कॉन्सेप्ट सांगेन. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व काय असतं, त्यानंतर 3 टेस्ट आहेत, त्या टेस्ट पण सांगेल की कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत. ठीक आहे, चला. छोटासाच पार्ट आहे, त्याच लेक्चरमध्ये एक्सप्लेन करून टाकतो. त्याच्यासाठी परत दुसरा लेक्चर कशाला रेकॉर्ड करायचा. CRR काय असतं, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. कॅपिटल रिडम्पशन कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. आता कॅपिटल रिडम्पशन रिझर्व म्हणजे, सो हा एक असा रिझर्व आहे तो कशासाठी बनवला जातो, फक्त बोनस शेअर इश्यू करण्यासाठी. कॅपिटल रिडम्पशन रिझर्वचा एकच पर्पज आहे, फक्त बोनस शेअर इश्यू करणं. हा रिझर्व दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरला नाही जात. म्हणजे कॅपिटल रिडम्पशन रिझर्व इज नॉट ए फ्री रिझर्व. त्याचा फक्त एकच पर्पज आहे, बोनस शेअर इश्यू करणं. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व बनवलाच का जातो, त्याचं सिंपल रिझन आहे. फॉर एक्झाम्पल, एक कंपनी आहे, त्या कंपनीकडे 100 शेअर आहे. कंपनी डिसाईड करते की 25 मला बायबॅक करायचे. आता समजा तिथे असे 5 लोक आहेत, त्याच्याकडे 10 शेअर आहेत, त्याच्याकडे 15 आहेत, त्याच्याकडे 25 आहेत, त्याच्याकडे समजा 35 आहेत. किती राहिले टोटल, 25 25 50, आणि ह्याच्याकडे 15 शेअर. हे 5 लोक आहेत ज्यांच्याकडे 100 शेअर आहेत. समजा एक शेअर 100 रुपीजचा आहे. कंपनी बायबॅक करताना फेस व्हॅल्यू पेक्षा जास्तच देते. 100 रुपयाचा शेअर कंपनी परचेस करते फॉर एक्झाम्पल 110 रुपयाला. आता कंपनीने काय डिसाईड केलं की मला 25 शेअर बायबॅक करायचे आहेत. तर 25 शेअर तर मला ह्या चौघांपैकी कुणाकडून घ्यायला लागतील. समजा कंपनीने काय केलं, ह्या दोघांचे शेअर केले बायबॅक, ह्याचा आणि ह्याचा. म्हणजे ह्यांचे शेअर काय केले, कंपनीने परत विकत घेतले. आता हे 3 लोक काय म्हणतील, यार तू त्यांचे शेअर का घेतले, आमचे शेअर पण तू विकत घेऊ शकते, तू आमचे शेअर घे, आमच्यासोबत ते बरोबर नाही होते. तर कंपनी यांना काय म्हणते, एक काम करा, तुमच्यासाठी ना मी यांचे जे शेअर विकत घेतलेत ना त्या सेम प्राइसचा एक रिझर्व बनवतो, CRR, आणि फ्युचरमध्ये ना याचा तुम्हाला बोनस देईल.
म्हणजे तुमच्यासोबत पण काही चुकीचं नाही होईल, म्हणजे तुमच्यासोबत अनफेअर नाही व्हायला पाहिजे ना. त्यासाठी मी काय करतो, एक CRR म्हणून रिझर्व बनवेल, किती, जेवढा मी यांच्याकडनं परचेस केला ना तेवढा, आणि फ्युचरमध्ये त्याच्या बदल्यात तुम्हाला बोनस देईल या CRR मध्ये. CRR का क्रिएट केला जातो, बिकॉज ज्यावेळी बायबॅक केलं जातं त्यावेळी जे बाकीचे शेअर होल्डर आहेत ज्यांच्याकडनं बायबॅक नाही केलंय, त्या शेअर होल्डरला असं नको वाटायला की माझे शेअर घेतले नाही म्हणजे माझा लॉस झाला. सो असं फील नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी CRR बनवला जातो, आणि CRRचा एकच रिझन आहे बनवायचा, बोनस इश्यू करणं. ओके. तर CRR कसा बनवतात ते तर मी प्रॅक्टिकल क्वेश्चन्स मध्ये सांगेल. CRR बनवायचे जे सोर्स आहेत, सोर्स पण मी तेव्हाच सांगेल. तो कॅपिटल बनवला जातो, सॉरी, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व बनवला जातो फ्री रिझर्व मधून आणि सिक्युरिटी प्रीमियम मधून. असं बोलून नाही समजणार, ज्यावेळी प्रॅक्टिकली शिकवेल त्यावेळी सांगेल. 3 टेस्ट आहेत, त्या 3 टेस्ट पण मी नंतरच सांगेल. फक्त त्या 3 टेस्टची नावं सांगतो. टेस्ट नीड टू परफॉर्म फॉर बायबॅक. फॉर बायबॅक. तर 3 टेस्ट मध्ये पहिली जी टेस्ट येते ती आहे शेअर आउटस्टँडिंग टेस्ट. शेअर आउटस्टँडिंग टेस्ट, त्याचं मिनिंग पण मी पुढच्या लेक्चर मध्ये सांगेल. ऑलरेडी लेक्चर भरपूर मोठं झालंय, अराउंड 50 मिनिट्स झालंय. सेकंड आहे रिसोर्स टेस्ट. थर्ड वन टेस्ट आहे डेप्ट इक्विटी रेशो टेस्ट. थर्ड वन टेस्ट है डेप्ट इक्विटी रेशो टेस्ट. ओके. ठीक आहे, तर बाकीचं जे आहे ते पुढच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेल. भेटूया पुन्हा लेक्चर मध्ये. तब तक के लिए बाय बाय.